मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवते. ती म्हणजे आमच्या शाळेमध्ये अचानक अख्खीच्या अख्खी शाळा, विद्यार्थी, शिक्षक हे सगळे ती सुबाबुळाची झाडं लावण्यामध्ये मग्न झालेले होते. आणि आमचे अनेक दिवस त्या सुबाबुळाच्या झाडं लावण्यामध्ये गेले. त्यामध्ये आमची एक घटक चाचणी म्हणून जी एक युनिट टेस्ट जिला म्हणतात ती परीक्षा होती, ती पण त्यामध्ये वाहून गेली असं म्हणायला पाहिजे. त्या झाडांचं नंतर काय झालं वगैरे माहीत नाही. कारण जेवढी झाडं आम्ही लावली होती ती आम्हाला आत्ता तरी कुठे दिसत नाहीत किंवा मी मोठी झाले तशी ती कुठे पाहिली नाहीत मी वाढलेली. याला कारण असं आहे की शिक्षक या हा जो आहे त्याला शाळेमध्ये शैक्षणिक कामाव्यतिरिक्त म्हणजे अध्यापनाच्या कामाव्यतिरिक्त अनेक कामं दिली जातात. आणि सध्या आपण जर राज्यात विचार केला तर अशी अनेक कामं जी दिलेली आहेत त्यामध्ये SIRचं एक अतिरिक्त काम जे आलेलं आहे ते आत्ताचा आज घडीचा जो आकडा आहे तर 96,000 राज्यातले शिक्षक हे BLO म्हणून त्यांची म्हणजे जी बूथ लेवल ऑफिसर म्हणून नेमणूक असते ती करण्यात आलेली आहे. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सर, अनेक विषयांवर तुम्ही बोलता आणि हा जो विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. ज्या शाळेमध्ये शैक्षणिक कामं व्यवस्थित व्हायला हवीत, विद्यार्थ्यांना व्यवस्थित विषय शिकवले जायला हवेत, तिथे शिक्षकांना आपण बघितलं जसं मी लहानपणीची आठवण सांगत होते, तुमच्याही अनेक आठवणी असतील. शिक्षकांना अशा कामांना वेठीस का धरलं जातं? वेठीला धरलं जातं हा एक भाग आणि कोणकोणती कामं करावी लागतात हा दुसरा भाग. आता वेठीला का धरलं जातं तर त्याच्या आधी आपण काय काय कामं करावी लागतात ते बघूया. मग तुम्हाला शिक्षकांना का वेठीला धरलं जातं हे कळतं. म्हणजे कॅन यू इमॅजिन, हे इतकं हास्यास्पद आहे. आणि जगातली चौथी अर्थव्यवस्था आहे आपली. त्या चौथ्या अर्थव्यवस्थेतले प्राथमिक शिक्षक महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायतीच्या शाळेतले शिक्षक कशा करता उपयोगात आणतात तर गाव हागणदारी मुक्त आहे की नाही हे बघण्याकरता. आता याच्यावर का दुसरा हास्यास्पद काय असेल. गाव तंटामुक्त आहे की नाही हे बघण्याकरता. गावामध्ये शालाबाह्य मुलं किती फिरतायत याची सर्वे घेण्याकरता. विविध प्रकारची सर्वेक्षणं. खिचडी मिड डे मील अतिशय चांगली योजना आहे, पण त्याच्यासाठी शिक्षकांनीच जाऊन ती खिचडी शिजवली पाहिजे. आणि मग नुसती खिचडी शिजवायची नाही, ती किती मुलांनी खाल्ली त्यांच्या आधार कार्डासकट त्याचं मॅचिंग करून द्यायचं. त्यांची रोजची पट पडताळणी ऑनलाईन करायची. 1 ना 2, 10, 12 ऑनलाईन रिपोर्ट दर आठवड्याला द्यायचे असतात. त्याच्यावरती पुन्हा शाळेचं इन्स्पेक्शन असतं, शाळांची तपासणी असते आणि ट्रेनिंग असतं. मागच्या वर्षी जे शिकलेलं आहे तेच यावर्षी पुन्हा सदर भरती करता, टिकमार्क करता आणि ते पैसे वसूल करण्याकरता पुन्हा ठेवलं जातं आणि त्यात त्यांना पुन्हा शिकायला पाठवलं जातं. पट पडताळणी आहे, जनगणनेची कामं आहेत, SIRची कामं आहेत. तुम्हाला 150च्या वर माझ्याकडे आत्ता यादी आहे आणि आम्ही विनोद म्हणून सांगत नाहीये. 150च्या वर अशी कामं आहेत की जी आणि ज्याचा संबंध शिक्षणाशी अजिबात नाही. आता मला सांगा, हागणदारी मुक्त गाव बघणं हे काही शिक्षकाचं काम आहे का? पण आपल्याकडे ते बघायला लागतं. तंटामुक्त त्याचं एक काही नवीन सरकारी निघालं की लगेच त्याच्याकरता जुंपायला सर्वात सोपा कुठलं जनावर असेल तर त्या जनावराचं नाव आहे शिक्षक. आणि हीच दुर्दैवाने आपल्याकडे परिस्थिती आहे. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं का करण्यात येतं, तर शिक्षक करतात, मान खाली घालून करतात, कुरकुर करतात, पण करतात. शिक्षक जबाबदारी घेणारे असतात. तुम्ही या कामाकरता काही अनऑर्गनाइज लेबर मधले तरुण मुलं निवडा. नाक्यावर तुम्हाला बिडी फुकत आणि तंबाखू चोळत बसणारे तरुण जे आहेत ना, त्याला या कामावर नेमून बघा. मग तुम्हाला कळेल की त्यांच्या कामाची गुणवत्ता काय आहे. ते हे सगळं करायला, SIRचं काम करायला किंवा जनगणनेचं काम करायला, या सगळ्याला तुम्हाला एक प्रकारची चिकाटी लागते, प्रशासकीय थोडाफार अनुभव लागतो. आणि शिक्षक हा मूलतः आमच्याकडे प्रशासन विरोधी नाही. त्यामुळे बेरोजगारांना तुम्ही दिलं तर त्याची गुणवत्ता खाली जाईल आणि गुणवत्ता खाली गेली पुन्हा अकाउंटेबिलिटी नाही. अकाउंटेबिलिटी नाही, गुणवत्ता खाली गेली की मग पुन्हा तेच काम करून द्यावं लागतं आणि दुप्पट खर्च येतो आणि त्याकरता खर्चाचे अप्रुव्हल नसतं.
मग सरकारी पातळीवर जर चुकीची नोंद झाली तर आपला जॉब खतऱ्यात येऊ शकतो. मग म्हणून त्यापेक्षा बेस्ट वे, सर्वात अवेलेबल, सोपा, हाकायला अतिशय साधा, पहिले कुरकुर करतील पण मानेवर दगड ठेवून नंतर काम करतील आणि ते काम अत्यंत चोख करतील, अशी एक अखुडशिंगी बहुदुधी गाय म्हणजे आमचा शिक्षक आहे. त्यामुळे त्याला सगळ्याला जुंपता येतं, त्याला घाण्याला जुंपता येतं, त्याला बैल म्हणून जुंपता येतं, त्याला वर्गात शिकवायला जुंपता येतं, जयंत्या मयंत्याला जुंपता येतं, हागणदारी, तंटामुक्ती, SIR, जनगणना, सगळ्याला जुंपता येतं. फक्त त्यांनी वर्गात शिकवू नये एवढी अपेक्षा आहे. आता तेवढं एकदा डिक्लेअर केलं ना त्याच्या सर्व्हिस बुकमध्ये की हे सगळं करा, 155 ड्युट्या आहेत शिक्षणाव्यतिरिक्त, त्या सगळ्या करा, फक्त वर्गात जाल तर याद राखा. आणि पण त्यांचं टायटल मात्र आम्ही प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक असं ठेवूया. म्हणजे एकदा ते आमच्या डोक्यात जे एक भ्रम आहे ना की शिक्षक म्हणजे कोण, तर तो वर्गात जाऊन शिकवतो तो, या भ्रमातनं तरी आम्ही बाहेर येऊ. इतकी उद्वेगजनक परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. तुम्हाला सांगतो मी की शिक्षणाव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींना प्राथमिकता दिली जाते, ते म्हणजे प्राथमिक शिक्षण. सर, फार गंभीर परिस्थिती आहे खरं. मला अजून एक प्रसंग, जसं मला ते सुभाबोळाच्या झाडाचं सामाजिक वनीकरणाचा एक प्रोजेक्ट होता आणि तो सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंटचा, आणि तो पुन्हा शाळा शिक्षकांच्या माथी मारण्यात आलेला होता. बरं, टार्गेट होती. अजून एक, मी खूप लहान होते तेव्हा, तुम्हाला पण आठवत असेल सर, की शिक्षकांना एक जे काम दिलं जायचं त्यामध्ये एक संजय गांधींनी तेव्हा नसबंदीचं काम आणलेलं होतं आणि शिक्षकांना टार्गेट्स होते. म्हणजे त्यांनी किती आणावे त्याचे टार्गेट्स होते. आता सुद्धा त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. तुम्ही ज्या ह्याचा उल्लेख करताय त्या नोंदणीचा, सगळा ते सरळ नावाचं जे एक पोर्टल सुरू केलेलं आहे त्याच्यावर हो, ही सगळी तेही त्यांना नोंदणी भरायचं करायची आहे. असतं. हे सगळे त्यांना बरोबर नोंदणी आहे. करायची प्रत्येक विद्यार्थ्याची. आणि त्या ठिकाणी त्यांना जसं मिड डे मीलचं म्हणालात ते सगळं नोंदणी करायची तर असतेच, ते पुन्हा अपडेट करायचं असतं वेळोवेळी. आणि सर्व्हर चांगले चालत नाहीत, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसते. अनेक शिक्षक हे शाळांमध्ये सर्व्हर बंद पडतो बऱ्याचदा. त्यामुळे आजकाल जरी त्या PCOs वगैरे त्याची संख्या कमी झाली असली तरी इंटरनेट सेंटरवर जाऊन मानेवर जून ठेवल्यासारखं काम करत बसतात. ही परिस्थिती आहे. यासारख्या अशा अनेक गोष्टी शिक्षक करत असल्यामुळे असं मला खेदाने म्हणावं असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये दोन गोष्टी सातत्यानं झिजत असतात. एक खडू झिजतो आणि दुसरे इतकी सगळी कामं करून आमचे शिक्षक झिजतात. आणि ते बिचारे, मी चाणक्य आहे आणि मी माझ्या चंद्रगुप्ताच्या शोधात आहे, या भव्य दिव्य काय उद्देशाने आदर्श ठेवून या क्षेत्रात येतात. आणि करायला काय लागतं त्यांना, तर गाव हागणदारी मुक्त झालंय की नाही हे बघायला शौचालय फिरावं लागतं. सर, फारच भीषण परिस्थिती अशी आहे की आता SIRची कामं पण सुरू झाली. घरगणना, जनगणना आणि त्या मतदार याद्यांच्या सगळ्या आहे. आमच्या सोसायटीत सुद्धा शिक्षक यायला सुरुवात झाली. म्हणजे त्यांना प्रत्येक डोअर टू डोअर जायचंय, म्हणजे घराघरात जायचंय आणि काम करायचंय, अशी परिस्थिती आहे. आपण जर महाराष्ट्रातली आकडेवारी बघितली तर काही जिल्ह्यांमध्ये 9,600 ते जवळपास सगळीकडे 1,500च्या वर असे शिक्षक हे BLO म्हणून नेमलेले आहेत. आणि त्यामध्ये आणखी एक अट पुन्हा अशी आहे की गरजेनुसार ही संख्या वाढवता येईल, म्हणजे कोणालाही हे काम देता येईल. आता ह्याच्यात तुम्हाला एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सांगतो. आता आपण जुलै महिन्याच्या मध्यावर आहोत. हा महिना संपूर्ण महाराष्ट्रभर हा पेरणीचा महिना आहे. तुम्ही कोकणात गेलात तर आता लागवड सुरू झालेली आहे. तुम्ही देशावर गेलात तर तिकडे धान्याची लागवड सुरू झालेली आहे. या सगळ्यामुळे ज्या घरात तुम्ही नोंदणी करायला जाताय त्यातला जो कर्ता पुरुष आहे, तो कर्ता पुरुष शेतावर गेलेला आहे. तो सकाळी 7, 7:15ला घर सोडतो आणि संध्याकाळी 5च्या नंतर घरी येतो. मग या शिक्षकांनी की जे त्या शेतकरी 5-7 किलोमीटर दूर राहतात, बिचारांकडे कुठलं वाहन पण नसतं, मला सांगा किती वेळा एका घरी खेट्या मारायच्या. तुमच्या पुण्यातली तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो. काही शिक्षकांनी मला फोन करून सांगितले, जे आपल्याला विषय खाली लिहितात की हा विषय घ्या, त्या शिक्षकांनी माझी फोन केला आणि मला सांगितलं माझ्याकडे खराडीचा भाग आहे. आता तुम्हाला माहिती आहे खराडीचा भाग हा सगळा IT आणि हिंजवडी हे दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याकडे IT उद्योगाचे आहेत.
आता तिकडे राहणारी जी मुलं आहेत ती मुलं सकाळी कामावर जातात आणि रात्री उशिरा येतात. 10:15 कामावर निघून जातात, 11 वाजता निघून जातात, ते रात्री 9-9:30ला येतात. मग ह्या महिलांनी खराडीपासून किंवा हिंजवडीपासून 12-15 किलोमीटरवर राहतात, त्यांनी तिकडचा सर्वे कसा करायचा? एकीकडे लावणी आणि पेरणीला गेलेले शेतकरी आहेत, दुसरीकडे IT इंडस्ट्रीत काम करणारे अशी मंडळी आहेत. मुंबईमध्ये आज प्रत्येकाला आपल्या नोकरीला जाण्याकरता तास दीड तास प्रवास करायला लागतो, तास दीड तास यायला लागतो आणि 10 ते 12 तास काम करावं लागतं. 14 ते 15 तास घरातला करता पुरुष बाहेर आहे. जेव्हा जेव्हा जावं बघावं तेव्हा दरवाजाला टाळं आहे आणि पुन्हा त्या डेटाची एंट्री नाही झाली की मग पुन्हा कामाचा ठपका येऊ शकतो. म्हणून शिक्षक अर्धमेले होऊन सुद्धा ते काम मोले घातले रडाला या भावाने ते करायला लागतात. ही आत्ताची परिस्थिती आहे, तुम्हाला सांगतो. त्यामुळे या प्रॅक्टिकल डिफिकल्टी कोणी विचारात घेतल्या जात नाही. याच्यामुळे काय होईल, शिक्षक काम करतील आणि तुम्हाला सांगतो अत्युत्कृष्ट काम करतील. मतदार याद्या SIRच्या नंतर महाराष्ट्रात शुद्धच होतील, शिक्षकांमुळे शुद्ध होतील. फक्त अशुद्ध काय राहील तर तो आमचा विद्यार्थी आणि आमची शिक्षण पद्धती. आम्ही आमचा चॉईस केलेला आहे. आम्ही मतदार याद्या शुद्ध केलेल्या आहेत आणि विद्यार्थी अशुद्ध ठेवलेला आहे. आता याच्यावर सरकार बेफिकीर आहे असं म्हणायचं का, खातं बेफिकीर आहे असं म्हणायचं का? तर अजिबात नाही मी तसा दावा करणार. सरकारलाही याची कल्पना आहे, शिक्षण खात्यालाही याची कल्पना आहे. मग त्यांनी काय सांगितलं, ज्या ठिकाणी दुपारच्या शाळा सकाळी शिफ्ट करणं शक्य आहे त्यांनी त्या सकाळी शिफ्ट कराव्यात. 12 वाजेपर्यंत शिक्षकांनी शाळेत थांबावं आणि त्यानंतर दुपारी 1-1:30च्या नंतर आपल्या या SIRच्या कामाला बाहेर पडावं. ते रोज 5-6 तास संध्याकाळपर्यंत कामं करावीत. पण ज्या ठिकाणी शाळा ॲडजस्ट होत नाहीयेत तिथं काय करायचं? ज्या ठिकाणी दुपारी 4-4 वेळा जाऊन सुद्धा घर मालक सापडत नाहीये, डिटेल मिळत नाहीयेत, काय करायचं? तिसरा मुद्दा, अनेकांना अशा प्रकारची SIR आहे याची जाणीवच नाहीये. दे आर ब्लिसफुली अनअवेअर. शहरामध्ये आहेत, ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे गेल्यानंतर पहिले तुम्ही कोण, कशा करता आलात, ओळखपत्र दाखवा, ओळखपत्र खरं कशावरून, लुटायला कशावरून आला नाहीत, अशा प्रकारचे सगळे अनुभव शिक्षकांना आत्ता येत आहेत. आणि मग त्यांनी दाताच्या कण्या करून सांगितलं की अहो आम्ही शिक्षक आहोत, आम्ही BLO म्हणून काम करतोय, पण कोणी ऐकायला तयार होत नाहीत. अवेअरनेस नसणं हा एक दुसरा त्यातला मोठा हे आहे. तिसरा, अर्ज भरायला दिला तर त्या अर्जामध्ये शेकडो चुका करणार, त्या अर्ज कसा भरायचा याची माहिती नसणार. मग काय करणार, त्याच्या बाजूला बसून तो अर्ज भरावा लागतो. मग तो अर्ज भरताना काही चुका झाल्या तर पुन्हा नव्याने भरावा लागतो. असं जर तुम्हाला 1000-1500 घरं जर कव्हर करायची असतील तर विचार करा त्या शिक्षकाची मनस्थिती आणि त्याची शारीरिक अवस्था काय होईल. अनेक जे शिक्षक आहेत ते 50च्या पुढचे आहेत. कोणाला स्पॉन्डिलिटिस आहे, कोणाला स्लिप डिस्कचा त्रास आहे, कोणाला जिने चढता येत नाहीयेत. पण त्या प्रत्येकाला हे काम जिकिरीनं का होईना आपली नोकरी वाचवण्याकरता करावंच लागतं. कारण एकदा SIRची ऑर्डर निघाली, जनगणनेची ऑर्डर निघाली की तुम्हाला ती कॅन्सल करून घेता येत नाही आणि ती कॅन्सल करताच येत नाही. आत्ताच मी तुम्हाला सांगून ठेवतो, आत्ता आपण जुलैमध्ये बोलतोय, नोव्हेंबरच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये शिक्षकांना कुठेही कुटुंबाबरोबर राहता येणार नाहीये किंवा बाहेर जाता येणार नाहीये सुट्टीचं. याचं कारण त्या 21 दिवसामध्ये त्यांना जनगणनेचं काम करायचं आहे आणि त्याच्याकरता त्यांना पुन्हा असंच घरोघरी जाऊन जनगणना आणि त्याच्या संदर्भातले सगळे प्रश्न भरायचे आहेत. त्यामुळे त्या सुट्टीच्या काळामध्ये स्वतःचं अपडेशन, अपग्रेडेशन, एज्युकेशन मेथोडॉलॉजीज, त्याचं इनोव्हेशन, त्याच्याविषयीचं चिंतन, पिअर लर्निंग, इतर अवांतर वाचन, संबंधित वाचन, की बाबा जर एखादा धडा शिकवायचा असेल तर त्याच्या संदर्भातला जर ते एखादी कादंबरी असेल, काही असेल, एखादा विज्ञान शिकवायचं असेल तर त्यातलं काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी, काहीही त्याला करायला वेळ मिळणार नाहीये. आणि आत्ताच जे शिक्षक दिवाळीला काहीतरी अमुक करू तमुक करू प्लॅन करतात ना, त्यांच्यासाठी मी आत्ताच सांगून ठेवतो की दिवाळीच्या वेळेला ही जनगणनेचं बरोबर काम येणार ही वस्तुस्थिती आहे. सरकारकडे दुसरा पर्याय नाहीये, कारण बेरोजगारांना देऊन सरकारने हात पळून घेतलेले आहेत, कारण त्याच्यात अकाउंटेबिलिटी नाही आणि गुणवत्ता नाही. त्यामुळे खात्रीशीर हमखास उपाय कुरकुर करतील पण काम सर्वोत्तम करतील, मतदार याद्या शुद्ध होतील आणि विद्यार्थ्यांना शुद्ध होण्याकरता पुन्हा राबाला तयार होतील
असा एक हमखास वर्ग आपल्याकडे आहे. त्या वर्गाचं नाव आहे शिक्षक. त्यामुळे सर आपल्याकडे होय सर्व शिक्षा अभियान आलंय. सर्व शिक्षा अभियानाचे रिझल्ट खरंच चांगले आहेत. त्याच्यामुळे युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन नक्की झालं. शालाबाह्य मुलांची संख्या कमी होती आहे. पण सर्व शिक्षा अभियान जेव्हा 150हून अधिक कामं तुम्ही शिक्षकांना करायला लावता, त्यावेळेला सर्व शिक्षा अभियानाचा एक वेगळा आयाम, एक वेगळा अर्थ माझ्यासमोर येतो आणि तो म्हणजे सर्व शिक्षा अभियान. म्हणजे खरं आमच्या आहे. शिक्षकांना जे करायची शिक्षा केलेली आहे त्याचं हे अभियान आहे की काय असं वाटायला लागतं. ही आत्ताची अवस्था आहे दुर्दैवाने. आणखी आपल्याकडे निवडणुका या सातत्याने होत असतात. म्हणजे एक निवडणूक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, काही ना काहीतरी सुरू असतं आणि त्याही कामांना शिक्षकांना ड्युटीज लागलेल्या असतात. अनेकदा असं पाहिलेलं आहे, तुम्ही सर उल्लेख केलात, अनेक अशी उदाहरणं आहेत की व्हीलचेअर बाउंड शिक्षक आहेत आणि त्याला एकदा ती इलेक्शनची ड्युटी आल्यानंतर जणू काही ते स्वर्गातलं एक असं फरमान आलेलं आहे की जे ते रद्दच होऊ शकत नाही आणि त्यासाठी अक्षरशः केविलवाणे होऊन सर शिक्षक गेलेले आहेत की माझी अवस्था बघा. निवडणुकीचा विषय मी आता घेतला नाही, जनगणनेचा, निवडणुकीच्या कामाचा. याचं कारण आपल्याकडे निवडणुका 4-5 वेळेला होतात, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता जी महाराष्ट्रात जे राजकारण घडतंय, ज्याच्यावर आपण उद्या कार्यक्रम जरूर करूया, उद्या किंवा परवा, तो म्हणजे एनसीपी पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. आणि हे सगळं कशा करता आहे, तर संसदेमध्ये डिलिमिटेशन आणि वुमन रिझर्वेशन बिल एकत्रितपणे पास करायचं आणि वन नेशन वन इलेक्शन सुद्धा पास करायचं, याच्याकरता होणार आहे. म्हणून मी तो उल्लेख टाळला. पण तुमचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. सर मग या सगळ्यावर जे शिक्षक आमदार आपण निवडून देतो आणि विधानसभेमध्ये सुद्धा कधी आवाज उठवला जात नाही का? सरकार याकडे दुर्लक्ष नेहमी का करतं किंवा यावर पर्याय काय असू शकतो? दुर्लक्ष करतं असं मला वाटत नाही. असं मी विधान करणार नाही. आपले अ, मंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री या बाबतीत इनसेन्सिटिव्ह आहेत असं मुळीच म्हणणार नाही. त्यांची बाजू घेतोय असं नाही, त्यांच्याकडे पर्याय नाहीये. हा त्यातला भाग आहे. तुम्ही आत्ता सुद्धा विधानसभा चालू होती, त्याच काढून बघा. तुम्हाला लक्षात येईल की अत्यंत अभ्यासपूर्ण अशी भाषणं या विषयावर झालेली आहेत. शिक्षक आमदारांनी याविषयी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पण तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी उपस्थित करूनही उत्तर कोणाकडे नाहीये. बेरोजगार तरुण हे उत्तर नाही. दुसऱ्या कुठल्या खात्याकडे देणं हे उत्तर नाही. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत आहे ती तडजोड स्वीकारतच हे काम करत राहणं हा एकच उपाय दुर्दैवाने मला आत्ता दिसतोय. जर कोणाकडे काही उपाय असतील तर त्यांनी आपल्या या कार्यक्रमाच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहाव्यात. त्या शासनापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. एकंदर काय तर शालाबाह्य कामं ज्याला म्हणता येईल ती अशी अनेक कामं ही शिक्षकांवर लादली जातात. सरांनी जो आकडा सांगितला तो मोठा आहे. याशिवाय त्यांची स्वतःची शिक्षक म्हणून ड्युटी करत असताना म्हणजे अध्यापनाचं काम करत असताना सुद्धा त्यांना ज्या अडचणी येतात त्याही वेगळ्याच स्वरूपाच्या आहेत. अनेक ठिकाणी शाळा गळतात, असे अनेक प्रश्न आहेत. त्यातून मार्ग काढत जे काय उणेपुरे दिवस हाती येतील त्या उण्यापुऱ्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत निदान त्यांचा अभ्यासक्रम संपावा यासाठी वर्गांवर शिकवण्याचा प्रयत्न करणे हे शिक्षकांना काम करावं लागतं. मग पेपर तपासणी आहे, असे अनेक मुद्दे आणि अनेक प्रश्न आहेत. या सगळ्यामधून आपला पुढची पिढी घडवणारा हा अध्यापक कसा वाट काढणार आणि त्यातून आपली पुढची पिढी खरंच कशी घडणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्याकडे काही उपाय असतील तर ते सांगा जरूर कमेंट बॉक्समध्ये. कुठे कुठे याबद्दलचा उद्रेक आपल्याला दिसून येतो. लोकप्रतिनिधी चिडलेले आहेत. त्यांनी सुद्धा शाळेमध्ये मुलं जात आहेत, त्यांना शिकवायला शिक्षक नाहीत अशी परिस्थिती आहे. त्याही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत आमच्या ते. तुमचं कमेंट्स आम्हाला अवश्य कळवा, तुमची मतं आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.